देशातील 2 नंबरचं देवस्थान असलेलं श्री साईबाबा मंदिर, या साईबाबा मंदिर व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळ नेमावं अशी मागणी जी आहे ती सर्व स्तरातून आता जोर धरू लागलेली आहे. साईबाबा मंदिराचं जर आपण वर्षभराची उलाढाल बघितली तर कोट्यवधींचं दान साईबाबांना येत असतं, विविध स्वरूपात उत्पन्न देखील मिळत असतं आणि या मिळणाऱ्या पैशातून विविध विकास कामे व्हावीत अशी मागणी जी आहे ती सातत्यानं पुढे येत असते. ग्रामस्थ असतील, त्यासोबत भाविकांच्या सुविधांसाठी जी कामं करायची आहेत ती देखील रखडलेली आहेत. कारण जी त्रिसदस्यीय समिती सध्या काम पाहते त्यांना खर्चाची मर्यादा आहे आणि त्या मर्यादेपलीकडे निर्णय घ्यायचा असेल तर न्यायालयात जाणं क्रमप्राप्त आहे. आणि त्याच अनुषंगाने आता जी मागणी होते की विश्वस्त मंडळ नेमावं, कारण गेले 7 वर्ष साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नाही, त्रिसदस्यीय समिती काम पाहते. आता जे भाजपचे माजी खासदार आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील विश्वस्त मंडळ लवकर नेमेल, राज्य सरकार त्या दृष्टीनं पाऊल उचलेल अशी आशा व्यक्त केलेली आहे. आणि विविध क्षेत्रातले जे उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती आहेत ते या विश्वस्त पदी निवडावेत अशी मागणी देखील सुजय विखे यांनी केली आहे. तर जे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे यांनी देखील राज्य सरकारकडे मागणी केली आहे की विश्वस्त मंडळ जर नेमलं तर जे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते मार्गी लागतील आणि भाविकांच्या सुविधेसाठी जो निधी आहे संस्थांकडे येणारा तो उपयोगी पडेल. खरं म्हणजे अखर्चित निधी जो आहे तो कोट्यवधींचा साईबाबा संस्थांच्या तिजोरीमध्ये आजही पूर्ण आहे, विविध बँकांमध्ये डिपॉझिट आहे. मात्र त्यामुळे जी विकास कामं रखडलेली आहे खर्चाच्या मर्यादेमुळे ती दूर होतील आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी देखील खर्चाचं नियोजन करता येईल, विकासाचं नियोजन करता येईल अशी मागणी जी आहे ग्रामस्थ आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.